We're running out of options. I didn't know then, but we took every precaution. Now you're holding back, but I can hear the pain underneath your breath. I can feel the shame running through your head. I just wanna stop it. I just wanna stop it. Where do you turn when you need someone? Where do you hide when you just can't run? Where do you go when you have no home? When you have no hope? What do you do when you're losing sleep? When real life doesn't beat your dreams. I just wanna know if you feel it too. Is it me and you? All alone in a crowded room. गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे तुमच्या 13व्या ब्लॉगमध्ये. आणि दुर्दैवाने आज माझा लेग डे आहे. सो आता तिथून बॉटल भरून घेतली. एक गोष्ट दाखवायची तुम्हाला, जिम मध्ये किती शूज असतील. अरे दिसत नाही अंधारामध्ये. मॉर्निंगचा सगळ्यात कठीण टास्क हा आहे की 100 शूज मधून आपला शूज शोधून काढणं. त्याच्यानंतर राहिला लेग डे. चला शूज घालून लगेच लेग डे ची तयारी करू. भावांनो, फायनली वर्कआउट झालेला आहे. आणि आज लेग डे होता. तुम्ही विचार पण नाही करू शकत किती हार्ड होता. आतमधला जो शर्ट आहे तो पूर्ण स्वेटिंगने खूप जास्त भिजलेला आहे. आणि आता थोडासा स्टडी करून कॉलेजला जाण्याचा प्लॅन आहे. ॲक्च्युली एक्झाम माझी आज, तर लगेच भेटतं तुम्हाला कॉलेजमध्ये. चला. नमस्कार भावांनो, तर आलो मी या कॉलेजला. सगळ्यात पहिले ही गोष्ट सांगायची की मॉर्निंगला वर्कआउट झाल्याच्या नंतर मी थंड बर्फाच्या पाण्यामध्ये आंघोळ केली. आणि त्याच्यानंतर हे जे माझं सेंटर आलं हे बारवाले थोडंसं स्ट्रिक्ट वाटत असलं तरी थोड्याफार चिटिंग चलत होत्या. आणि त्यामुळे एक्झाम थोडीशी इझी गेली. बस एवढंच होतं आजच्यासाठी. कॉलेज पूर्ण बंद झालेलं आहे आणि आम्ही दोघेच होतो फक्त आजच्या एक्झामसाठी. दोघांचेच एक्झाम फक्त बॅक होते. चला भेटूया उद्याच्या दिवशी. आजच्यासाठी आय थिंक इट्स इनफ फॉर टुडे. सी यू टुमारो. बाय. बुम शाकालाका. पूर्ण घरी सगळे लोक घरी गेले, फक्त दोघांच्याच गाड्या इथं. The next day. गुड मॉर्निंग भावांनो. तर आज आहे ब्लॉगचा 13वा दिवस. 13वा ब्लॉग आहे माझा हा. आम्ही आलो तर संडेला इकडे क्रीडा संकुलनवर. ॲक्च्युली मला जायचं स्विमिंगला. आणि हे कट्टे मॉर्निंगलाच लागले स्नॅप काढायला. आणि ते काका येऊस तर मला इथंच राहणं आहे. ते येत आहेत लवकरच. थोडंसं व्यायाम करायचा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्वाची, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना की आज वर्कआउट काय करायचं आहे, त्या दिवशी 20 पुलअप्स, 20 स्क्वॉट आणि त्याच्यानंतर 20 पुशअप्स, हे 3 बस एवढे इनफ आहे तुमच्या बॉडीसाठी. संडेला ॲटलिस्ट तुम्ही एवढं तर करू शकता. चला भेटूया तुम्हाला स्विमिंग करते वेळेस. एवढीशीच पोरं इकडं. वाटलं होतं खूप जास्त गर्दी असेल, पण मला वाटतं थंडी खूप जास्त आहे. फायनली यांनी थोडंसं पळायला चालू केलं. हे बघा, हे कोई मिल गया म्हटलं जादू आहे. आणि एक काट्टा अजून मागेच आलेलं आहे, ते काय आलं नाही. हे जालन्यातलं सगळ्यात हँडसम पोरग आहे. यार मैं इतना सुंदर क्यों हूं? पता नहीं ऐसा क्या है मेरे चेहरे में.
2 मिनिटातच दम लागतो त्याला वर्कआउट. यार कसं आला अरे आपण आतून आलो, जाताना आपण पलीकडून गेलतो, ह्याच्या बाहेर कसं जायचं आता. तो भैया कुठे गेला. हे बघा, हे जे पोरग आहे ना, हे पोरग एक नंबरचा आळशेल पोरग आहे. एक बी पुशअप नाही निघला या पोराला. 5 काय नाही निघला, एक बी नाही निघला. चल भैया कमान. चला, मी ह्यांच्या दोघांपेक्षा जास्त काढले. आपण जाऊ आता स्विमिंग करायला. किती ग्लो आला रे माझ्या चेहऱ्यावर. चल, हे पण येऊन गेलं मॉर्निंगला व्यायाम करायला, आणि तुम्ही अजून पांघरूनच झोपू नये. आम्ही या मुलाची वाट बघत बघत इथं थांबलो होतो. थोडस लेट केलं आणि आता चाललोय आम्ही तिकडे जिकडं आमची डेस्टिनी. याला खूप चांगलं पोहता येतं. हा वेल ट्रेन आहे, त्याच्यामुळे काही भीती आज ती रेग्युलर मध्ये भीती वाटते ती तरी नाहीये ऍटलीस्ट आज. आणि इथून पुढं पण नाही राहणार.